नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया। धुळ्यात महामार्ग भूसंपादनाचा महाघोटाळा। माजी आमदार अनिल गोटेंचा जिल्हाधिकाऱ्यांवर थेट हल्ला। धुळे, लूट सके तो लूट लो, बाप का माल है जमके लुटो, अशा जळजळीत शब्दात धुळ्याचे माजी आमदार आणि शिवसेना नेते अनिल अण्णा गोटे यांनी प्रशासनातील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले आहेत। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6च्या भूसंपादनात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप गोटे यांनी केला असून यात जिल्हाधिकाऱ्यांपासून ते दलाल वकिलांपर्यंत सर्वांची मोठी साखळी सक्रिय असल्याचा दावा त्यांनी केला आहे। जमिनीचे भाव आणि भ्रष्टाचाराचे गणित अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यांसह सांगितले की राष्ट्रीय महामार्ग 6साठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीला चौरस मीटरला तब्बल 58,000 रुपये दर लावला जात आहे। एका एकराचा भाव सुमारे 30 कोटी रुपयांच्या घरात जात असताना मूळ शेतकऱ्यांच्या हातात मात्र धतुरा उरला आहे। भूमाफिया आणि अधिकाऱ्यांचे साटलोट गोटे यांचा आरोप आहे की महामार्गाची आखणी होण्यापूर्वीच भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सर्वे नंबरची माहिती दिली। भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून स्वस्त दरात जमिनी विकत घेतल्या आणि नियमबाह्य पद्धतीने त्यांचे अकृषक एनए जमिनीत रूपांतर केले। या प्रक्रियेत तलाठी, तहसीलदार ते थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतची यंत्रणा 10 ते 20% कमिशनच्या साखळीत अडकली आहे। विशिष्ट प्रकरणांचा उल्लेख गोटे यांनी जुगलकिशोर गिंदोदिया आणि जितेंद्र शहा या दोन व्यापाऱ्यांची उदाहरणे दिली। जितेंद्र शहा यांच्या 480 चौमी जमिनीसाठी कोट्यवधींची भरपाई आणि 2012 पासून 12% व्याजाचे आदेश देण्यात आले आहेत, तर जुगलकिशोर गिंदोदिया यांच्या 4500 चौमी जमिनीसाठी 30,59 लाख रुपयांची भरपाई निश्चित केली आहे। धक्कादायक वास्तव हे की यापूर्वी याच जमिनीचा दर 6,800 रुपये प्रति चौमी होता, तो थेट 58,000 नेण्यात आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांवर थेट निशाणा धुळ्याच्या जिल्हाधिकारी तथा लवाद भाग्यश्री विस्पुते यांच्यावर गोटे यांनी गंभीर आरोप केले आहेत। 11 फेब्रुवारी 2026 रोजी व्यापाऱ्यांच्या बाजूने निकाल देताना मुदत संपलेले दावे मान्य केले गेले, मात्र दुसरीकडे 1 फेब्रुवारी 2026 रोजी सामान्य शेतकऱ्यांचे दावे कोणत्याही कारणाशिवाय फेटाळून लावण्यात आले, असा दावा गोटे यांनी केला आहे। पुढील पावले या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन अनिल गोटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशीची मागणी केली आहे। तसेच लोकसभा प्रिव्हिलेज कमिटी आणि केंद्र सरकारच्या पर्सनल डिपार्टमेंटकडे दाद मागितली आहे। न्याय न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। आंधळं दळतंय आणि कुत्रे पीठ खातंय अशी अवस्था धुळ्यात झाली असून शेतकऱ्यांनी या अन्यायाविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन गोटे यांनी केले आहे। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया। आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा।